सगळ्यांचं हृदयापासून स्वागत करतोय। सगळ्यात महत्त्वाचे राहिलेल्या महिन्यामध्ये आपल्याला 18 फेब्रुवारी 2024ला जो 8वी आणि 5वीच्या शिष्यवृत्तीला आपल्याला सर्वांना सामोरं जायचं आहे आणि ते सामोरं जात असताना आपल्याला जे शेवटच्या महिन्यामध्ये ते 40 ते 50 मार्क वाढवायचे आहेत, ते मार्क वाढवण्यासाठीचे हे फायनलचे प्रश्न त्या ठिकाणी आपण घेतोय। सगळ्या विषयांचे त्या ठिकाणी दररोज येतील आणि ते पहा नीटनेटके। त्या प्रकरणांचं व्यवस्थित मी विश्लेषण केलेलं आहे, प्रश्नाचं विश्लेषण केलेलं आहे। हे प्रश्न येणार म्हणजे काय होणार तर ही क्रिया येणार आहे, या स्वरूपाचं तुम्हाला विश्लेषण त्या ठिकाणी करावं लागणार आहे। असो, आपल्याला एकूण 25 मराठीच्या प्रश्नांपैकी पहिले 6 प्रश्न तर कविता उतार्यावरच असतात। उरलेले 19 प्रश्नांपैकी जवळजवळ 9 ते 10 प्रश्न समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणणी, वापराचार, अलंकारी शब्द, समूहदर्शक शब्द, पिलूदर्शक, घरदर्शक, त्याच्यानंतर तुमचं भाषा विषयक ज्ञानावर असतात आणि उरलेले 12-13 प्रश्न आहेत शब्दांच्या जाती, संधी, प्रयोग, काळ, अलंकारिक शब्द, त्याच्यानंतर वृत्त, अलंकार, समास, प्रयोग ह्याच्यावर त्या ठिकाणी असतात आणि त्याच्यावरच 15-16 प्रश्न त्या ठिकाणी आहेत। चला, विलंब न करता सुरुवात करतोय। अतिशय सुंदर असा प्रश्न, जसा आपल्याला आमचा बाप आणि आम्ही नरेंद्र जाधवांचं पुस्तक आलं होतं, त्यानंतर मराठी साहित्यिकांना भेटलेला 4 जणांना ज्ञानपीठ पुरस्कार, विष्णू सखाराम खांडेकर, विसो खांडेकर, विवा शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे यांच्यावर जसे आपल्याला प्रश्न विचारले जातील, जसं पु ल देशपांडेंवर प्रश्न विचारला जाईल, तसाच आपल्याला स्वेदगंगाचा सुद्धा प्रश्न येईल। स्वेदगंगा नावाचा काव्यसंग्रह कोणी लिहिलेला आहे? विंदा करंदीकर, ज्यांना 2003 मध्ये अष्टदर्शने नावाच्या काव्यसंग्रहाबद्दल ज्ञानपीठ पुरस्कार भेटला होता। भाषा विषयक ज्ञानाचा अभ्यास करत असताना तुम्हाला 2 प्रश्न विचारले जाणार आहेत। त्यापैकी पहिला प्रश्न हा तुम्हाला टोपण नावावर विचारला जाईल आणि दुसरा प्रश्न तुम्हाला एखादं पुस्तक दिलं जाईल, कथा दिला जाईल, काव्यसंग्रह दिलं जाईल, चरित्र दिलं जाईल, आत्मचरित्र दिलं जाईल आणि त्याचं त्या ठिकाणी तुम्हाला गीत रामायणकार विचारलं होतं 2017ला, गदी मांडगुळकरांचं विचारलं होतं, बटाट्याची चाळ विचारलं जाईल पु ल देशपांडेंचं, विशाखा विचारलं जाईल विवा शिरवाडकरांचं, बरोबर, ययाती विचारलं जाईल वि स खांडेकरांचं, आमचं बाप आणि आम्ही विचारलं जाईल त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यात महत्त्वाचं भालचंद्र नेमाड्यांचं 2019ला का 18ला प्रश्न आला होता की विदा सावरकरांनी काळ्या पाण्याचे शिक्षक भोगत असताना तुरुंगात कोणतं पुस्तक लिहिलं? गोमंतक आपल्याला प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर आलं होतं आणि हा अभ्यास 1 वर्षभर असणं गरजेचं आहे। काय ते आज मी सांगितलंय आणि उद्या तुम्ही लगेच पुस्तकं वाचलेत आणि परवा दिवशी पुस्तकाचे लेखक पाठ झाले असं ते होऊ शकत नाही। ते पाठांतराचा विषय नाही, तो वाचून 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 त्या ठिकाणी कोल्हाट्याचं पोरगं मस्त पुस्तक आहे, त्याचे तुम्हाला लेखक बलूत दया पवारांचं पुस्तक विचारलं जाऊ शकतं, स्मशानातलं सोनं विचारलं जाऊ शकतं, छावा विचारलं जाऊ शकतं, अशी जी महत्त्वाची पुस्तकं टेलिग्रामवर आपण ती त्या ठिकाणी सगळी दिलेली आहेत। असो, पण याच्यावर जो प्रश्न आपल्याला दरवर्षी विचारला जातो तो ज्ञानपीठ पुरस्कारावर आहे। पहिल्या प्रकरणामध्ये आपलं झालेलं आहे आणि ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात 1965ला झाली। भारताच्या राज्यघटनेतल्या 22+ इंग्रजी 23 भाषांमध्ये हा ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो आणि पहिला ज्ञानपीठ पुरस्कार त्या ठिकाणी मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती 1974ला, 1987ला, 2003ला आणि 2014ला अशा 4 वेळेस ज्ञानपीठ पुरस्कार महाराष्ट्राला मिळालेला आहे आतापर्यंत। आणि मग पहिला साहजिकच विष्णू सखाराम खांडेकर, वि स खांडेकर, ज्यांना ययाती या संग्रहाबद्दल त्या ठिकाणी भेटलेला आहे। त्यानंतर 2 नंबर ज्यांना नटसम्राट म्हणतात, विवा शिरवाडकर, ज्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस आपण साजरा करतो। विशाखा नावाचा काव्यसंग्रहाबद्दल त्या ठिकाणी भेटलाय 2003ला। सगळ्यात महत्त्वाचं आपण विंदा करंदीकर पाहतोय, ज्यांचा विंदा करंदीकर आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं काव्य फुले त्यांचं जो कविता संग्रह होता अष्टदर्शने या कविता संग्रहाबद्दल त्यांना भेटलेला अष्टदर्शने या संग्रहाबद्दल भेटलाय। आणि 2014चा भालचंद्र नेमाडे 50वा सुवर्ण महोत्सवी वर्षातला हिंदू एक जगण्याची समृद्ध अडगळ, हिंदू एक जगण्याची समृद्ध अडगळ हा व्हिडिओ फक्त 8वी शिष्यवृत्तीसाठी नाही तर पोलीस भरती, MPSC साठी मुख्य पेपरपर्यंत त्या ठिकाणी ह्या व्हिडिओची नितांत गरज त्या ठिकाणी आहे, लक्षात ठेवायचं आहे 4 जणांना। आणि मग प्रश्न विचारला जातो खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे कोण नाही तर पु ल देशपांडे त्यांचं उत्तर असतं। हे सगळंच त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। 4 महाराष्ट्रीयन व्यक्ती, ज्ञानपीठ भारतातला साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार
भारताच्या राज्यघटनेतल्या 22 प्लस इंग्रजी 1 आणि इंग्रजी अरविंद घोष या इंग्रजी साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार त्या ठिकाणी भेटलेला आहे, हे पण तेवढंच त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आणि पहिल्या महिला ज्ञान म्हणून सांगतो आशापूर्णा देवी, ज्या बंगाली साहित्यिक होत्या, त्यांना पहिल्या महिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणाऱ्या आहेत, ते पण महत्त्वाचं आहे. हे अतिशय महत्त्वाचं. आणि आत्तापर्यंत इतिहास उचकून पाहिला तर सर्वात जास्त ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी भाषा हिंदी, 11 जणांना ज्ञानपीठ पुरस्कार दिलेला आहे. मराठी नवकाव्याचे प्रणेते आपल्याला स्कॉलरशिपला ज्यावेळेस आपल्याला गीत रामायणकार गदी मांडगुळकर विचारले जातात, त्यावेळेस आपल्याला मराठी भाषेचे प्रणेते, मराठी भाषेचे नवकाव्याचे जनक, नवकवितेचे जनक शिवाजी, पाणिनी याच्यावर प्रश्न नक्की विचारले जाऊ शकतात. मराठी नवकाव्याचे जनक साहजिकच बाळासाहेब सीताराम मर्ढेकर म्हणजेच भासी मर्ढेकर म्हणून त्या ठिकाणी आहेत, लक्षात ठेवा. त्यांना प्रणेते किंवा जनक सुद्धा म्हणून हटकून आपण प्रणेते शब्द घेतलेला आहे. मराठी भाषेचे त्या ठिकाणी जनक सगळ्यात महत्त्वाचं मराठी भाषेचे जनक केशवसूत कृष्णाजी केशव दामले यांना म्हटलं जातं मराठी भाषेचे पाणिनी. दादोबा पांडुरंग तडखरकरांना म्हटलं जातं. त्याच्यानंतर मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकरांना म्हटलं जातं. विष्णू शास्त्री चिपळूणकरांना त्या ठिकाणी म्हटलं जातं, हे पण तेवढं चिपळूणकर हे सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचे आहे. आणि मराठी भाषेचे प्रणेते भासी मर्ढेकर, बाळासाहेब सीताराम मर्ढेकर हे सुद्धा तेवढेच गरजेचं आहे. मराठी भाषेतलं पहिलं नाटक तृतीय रत्न जे महात्मा फुलेंनी लिहिलं होतं 1855ला. मराठी भाषेतलं त्या ठिकाणी पहिलं सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन सुद्धा बाबा पदमजीची महत्त्वाची आहे, तो सुद्धा प्रश्न येऊ शकतो. सला ते सलानाते 2017ला 8वीच्या शिष्यवृत्तीला प्रश्न आला होता, कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत? द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीचे एकवचन आणि अनेकवचन प्रत्यय सारखे आहेत. विभक्ती म्हणजेच काय? तर नाम आणि सर्वनामाचा क्रियापदाशी असणारा संबंध ज्याच्यातून व्यक्त होतो त्याला आपण विभक्ती म्हणतो. विभक्त्या 8, कारकार्थच त्या ठिकाणी 6 आहेत आणि उपपदार्थ 7 आहेत. कारकार्थ म्हणजे नाम आणि सर्वनामाचा डायरेक्ट क्रियापदाशी संबंध. षष्टी आणि संबोधनला कारकार्थ नाही. उपपदार्थ म्हणजे क्रियापद सोडून इतर शब्दांशी असणारा संबंध. द्वितीय विभक्तीला उपपदार्थ नाही. कर्ता कर्म करण सपादान अपादान संबंधी अधिकरण हा प्रथमा विभक्ती विभक्ती प्रत्यय विरहित आहे. द्वितीय चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय सारखे. पंचमी आणि सप्तमी विभक्तीचं एकवचन आणि अनेक वचन म्हणजे दोन्ही वचनातले प्रत्यय त्या ठिकाणी सारखे. उन्हून उन्हून, सला ते सलानाते. आणि संबोधन विभक्तीला एक वचन प्रत्यय नसून अनेक वचन प्रत्यय त्या ठिकाणी आहे. प्रकरणामध्ये आपलं सविस्तर याच्यावर चर्चा झालेली आहे. तृतीयाचं नेहिसी निहिसी, पंचमीचं उन्हून आणि उन्हून. अतिशय महत्वाचा प्रश्न. फक्त कारकार्थ विचारल्यावर नक्की 6 लिहा, उपपदार्थ विचारल्यावर 7 लिहा, विभक्ती विचारल्या 8 लिहा. विभक्ती म्हणजे विभाग करणं हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला या बाबतीत काही सांगू शकत नाही. पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार कोणता? पहिली पोराव लक्षात ठेवा, पुरुषवाचक सर्वनामाचे एकूण 3 प्रकार आहेत. पहिला, दुसरा आणि तिसरा. प्रकरणात झालंय प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि त्या ठिकाणी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. गॅरंटेड प्रश्न आहे. तुम्हाला स्कॉलरशिपला सर्वनामे विचारलं होतं, किती? 9. सर्वनामाचे प्रकार किती? 6. सर्वनामे मी, तू, हा, जो, तो, कोण, काय, आपण, स्वतः 9 आहे. लिंगानुसार बदलणारी 3 आहे. वचनानुसार बदलणारी 5 आहे. प्रश्नार्थक 2 आहे. आत्मवाचक 2 आहे. आपण आणि स्वतः. आणि शब्दांच्या जाती 8 आहे. त्यापैकी विकारी आणि अविकारी 4 8. विकारी नामाचे 3 प्रकार, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. त्याच्यावर 2023ला प्रश्न आलता. सर्वनामे 9 आहे. त्याच्या आधी प्रश्न आलता सर्वनामाचे प्रकार 6 आहे. सर्वनामालाच आपण प्रतिनाम या नावाने ओळखतो, नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. आणि मग सर्वनामाचे प्रकार 6. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य किंवा निश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम असे 6 प्रकार आहे. त्यापैकी जे वाक्य दिले, आता प्रथम पुरुषवाचक सर्वनाम केव्हा असतं? ज्या वेळेस बोलणारा स्वतःविषयी सांगतोय. आपण अभ्यास करू, मी अभ्यास केला, आम्ही अभ्यास केला. मी बोलणारा करता त्या क्रियेत पाहिजे. मग पहा, मी म्हणजे प्रथम आलं. मी म्हणजे प्रथम आलं. मी बोलणार आहे ना, तुमच्यासोबत बोलतोय, 3 व्यक्तीविषयी बोलतोय. मी आलो म्हणजे मी ते प्रथम मध्ये आलं, 100% प्रथम मध्ये आलं. द्वितीय मध्ये पहिलं उत्तर येऊ शकत नाही, आत्मवाचक येऊ शकत नाही. ओके. हा, मी, तुम्हाला. द्वितीय मध्ये काय असतं? बोलणारा व्यक्ती समोरच्या व्यक्तीविषयी संघ बोलतो, त्याच्याविषयी म्हणजे त्याच्याविषयी सांगतो. तू अभ्यास कर, तुम्ही अभ्यास करा. ओके. म्हणजे
मी तुम्हाला, तुम्हाला हे काय झालं, तुमचं द्वितीय झालं, याचाच अर्थ प्रथमा आणि द्वितीय आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं. आणि मग आता तृतीय केव्हा होतं? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ज्यावेळेस बोलणारा व्यक्ती समोरच्या व्यक्तीला बोलताना तिराहित व्यक्तीविषयी बोलतो, ते अभ्यास करत असतील. आता बघा, वाक्यातला शब्द बदलला ना, डायरेक्ट पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकारच बदलून जातोय. आपण अभ्यास करू. प्रथम, आपण केव्हा आलात? द्वितीय. आपण आत या, द्वितीय. आपण बाहेर जाऊ, प्रथम. आपण, मी त्याच्यात आहे, आपण बाहेर जा, द्वितीय. ते बाहेर जातील, तृतीय. आणि साधा प्रश्न, मग सर्वनामे 9 येतात, तर पुरुषवाचक सर्वनामाचे प्रकार किती असा प्रश्न विचारला जाऊ शकतो? 3. ओके, चला, हा एक प्रश्न भारीच होता. आणि सर आम्हाला कन्फ्युजन आत्मवाचकचं होते. मला बऱ्याच जणांचे फोन येतात, सर आत्मवाचकचा काय विषय आहे? आत्मवाचकचा विषय समजून घ्या. आपण आणि स्वतः ही आत्मवाचकच आहे, विषयच नाही काही. पण ती केव्हा आत्मवाचक आहे? त्याच्या आधी एखादं नाम तरी आलं पाहिजे किंवा सर्वनाम तरी आलं पाहिजे. आणि ते जर काहीच नाही आलं तर ते पुरुषवाचक. मग त्याच्यात तू ठरव, प्रथम, द्वितीय, तृतीय. पण त्याच्या आधी काही येऊ, नाम येऊ, सर्वनाम येऊ. मुले आपणहून शिक्षकांकडे गेली, आत्मवाचक सर्वनामे. कारण आपणच्या आधी मुलं नावाचं सामान्य नाम आलेले, लक्षात घ्या. ओके, चला पुढे जायचं. आपल्याला प्रश्न काय आलेला आहे? अजय खाली अधोरेखित नाही तर मितभाषी खाली अधोरेखित, हे लक्षात ठेवा. प्रकाशचा मित्र अजय मितभाषी आहे. हे समूहदर्शक शब्द आहेत, नीट समजून घ्या. अलंकारिक शब्द वेगळे, समूहदर्शक शब्द वेगळे, म्हणी वेगळ्या, त्याच्यानंतर तुमचे वाप्रचार वेगळे, सगळं वेगवेगळी ठिकाणं आहेत. साहजिकच प्रश्न विचारतील, खालीलपैकी दिलेल्या म्हणीची विरुद्धार्थी म्हण. खालीलपैकी म्हण कोणती नाही, खालीलपैकी समूहदर्शक शब्द कोणता नाही, खालीलपैकी अलंकारिक शब्द कोणता नाही, असे प्रश्न आहेत स्पर्धा परीक्षेला. आणि मितभाषी, मित म्हणजे कमी, भाषी म्हणजे बोलणारा, त्या ठिकाणी मोजकेच बोलणारा म्हणजे मितभाषी. मितेवळी म्हणजे कमी खर्च करणारा, मिताहारी म्हणजे कमी खाणारा, बाट राजाची स्तुती करणारा, क्रांती पटकन होणारा बदल, उत्क्रांती हळूहळू होणारा बदल, पानंद शेतातून जाणारी पारीक्षी बायवाट, बरोबर. कृतज्ञ केलेले उपकार न जाणणारा, कृतज्ञ केलेले उपकार जाणणारा, बरोबर आहे का नाही. सहोदर एकाच आईच्या पोटी जन्म घेणारा, सहोदर त्या ठिकाणी असतो. मीनाक्षी माशाच्या डोळ्याप्रमाणे असणारी, मृगाक्षी हरणाच्या डोळ्याप्रमाणे असणारी. प्रश्न येते पेपरला आणि ते येतातच, पुन्हा 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 त्या ठिकाणी आपल्याला विचारले जातात. आणि त्याचं वाचन असणं गरजेचं आहे. टेलिग्रामला त्याच्या सगळ्या PDF त्या ठिकाणी आहेत. टेलिग्राम चॅनल ॲड व्हा आणि तुम्हाला ते प्रश्न दिसतील. मला दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा समजू नका, अलंकारिक शब्द आहे तो. लंकेची पार्वती अंगावर दागिने नसलेली स्त्री, बृहस्पती म्हणजे हुशार मनुष्य, नवकोट नारायण म्हणजे अत्यंत श्रीमंत मनुष्य, आकलेचा कांदा मूर्ख मनुष्य, आकलेचा खंदक अत्यंत मूर्ख मनुष्य, पाताळ यंत्री कटकारस्थान करणारा, टोळ भैरव कामात नासाडी करणारा, मारुतीचे शेपूट लांबत जाणारे काम, त्याच्यानंतर तुमचं उंटावारचा शाना मूर्खपणाचा सल्ला देणारा, गाजर पारखी कसलीही पारख त्या ठिकाणा नसलेला, बरोबर आहे का नाही. गजलक्ष्मी घरापुढे हत्ती डोलावा एवढी श्रीमंती, गजलक्ष्मी. ओके, असं त्या ठिकाणी आहे. मग दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा म्हणजे कळसूत्री बावले, बावले नाही का, दुसऱ्याच्या तंत्राने चालता जो चालवणारा असतो. त्या ठिकाणी मी दुसऱ्याच्या तंत्राने चालवणारा थोडा आहे, मी थोडा कळसूत्री बावले. पाताळ यंत्री होऊच शकत नाही, कटकारस्थान करणारा. नंदीबैल होला हो म्हणणार आहे. लंब करणे म्हणजे त्या ठिकाणी काही पण ऐकणारा, त्या ठिकाणी आपण त्याला असा अर्थ म्हणूया. हा अलंकारिक शब्द आहे, हा सुद्धा वाचनीय आहे. भारी भारी प्रश्न आपण दिलेले आहेत. विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. अग्रज, अनुज, क्रांती, उत्क्रांती, बरोबर आहे का नाही. परोक्ष, अपरोक्ष, अतिवृष्टी, अनुवृष्टी, प्रतिकूल, अनुकूल. बऱ्याच जणांना प्रतिकूल आणि अनुकूलचा फरक कळत नाही. हा प्रश्न नक्की येणार आहे. प्रतिकूल आणि अनुकूल. बघा, तुम्ही जर राज्यामध्ये पहिले आले आणि तुम्ही भाषण करायला लागले की माझी परिस्थिती प्रतिकूल होती, प्रतिकूल होती म्हणजे चांगली नव्हती असा अर्थ आहे. आणि मी आहे त्या परिस्थितीला सामोरं जाऊन मी राज्यात पाहायला आलेलो आहे. माझ्याकडे त्या ठिकाणी पुस्तकं नव्हती, वह्या नव्हत्या, क्लासेस लावले नव्हते, तरी पण मी प्रतिकूल परिस्थितीत म्हणजेच चांगली परिस्थिती नाही, आणि अनुकूल परिस्थिती म्हणजे चांगली परिस्थिती, गोंधळ आहे. अतिवृष्टी, अनावृष्टी. अतिवृष्टी म्हणजे खूप पाऊस होणे, अनावृष्टी म्हणजे पाऊस होणे. परोक्ष, अपपरोक्ष, हा पण प्रश्न खूप महत्वाचा आहे. चला, चुकीची जोडी. साम्यभेद बरोबर आहे, राव रंक बरोबर आहे, उथळखोड बरोबर आहे. अल्पमत सोमत होऊ शकत नाही. अल्पपद बहुमत होतं, तो अल्पमतात निवडून आला, तो बहुमतात निवडून आला. ओके, ही चुकीची जोडी आहे. असो, चला पुढे जायचंय आपल्याला.
पुरलिंग स्त्रीलिंगी रूपात न होणारा शब्द त्या ठिकाणी ओळखा. मी तुम्हाला शब्द सांगितला होता पहा. पोर जन्माला आलं, चोर झालं, पोलिसांनी त्याला पकडलं, नंतर त्याने शिक्षण घेतलं, शिक्षण घेतल्यावर तो इंजिनियर झाला, त्याच्यानंतर तो मुख्यमंत्री झाला, त्यानंतर तो पंतप्रधान झाला, त्यानंतर तो राष्ट्रपती झाला, त्यानंतर तो राज्यपाल झाला. हे जे शब्द आहेत ना पोरा हो, हे तीनही लिंगासारखे आहेत. पोर जन्माला आलं, चोर झालं, पोलिसांनी पकडलं, इंजिनियर झाला, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल, राष्ट्रपती. आणि हे सगळे ना सगळे, तो इंजिनियर, ती इंजिनियर, त्याच्यापेक्षाही सोपं आहे का ना. अध्यापक, अध्यापिका, मालक, मालकीन, कवी, कवयत्री. लय महत्वाचा शब्द. कवी, कवयत्री, 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 अध्यापक, अध्यापिका, शिक्षक, शिक्षिका, तिली, तिलीन, मालक, मालकीन, युवती, युवक, असे शब्द त्या ठिकाणी आहेत. आणि अजून पण तुम्हाला सांगितलं होतं, विनाने, विना व तारा मजा मारण्यासाठी बागेत गेल्या, तंबाखू खाल्ली. विना व तारा मजा मारण्यासाठी वेळ व संधी पाहून त्या ठिकाणी बागेत गेल्या, त्यांनी तंबाखू खाल्ली आणि ढेकर दिला आणि नंतर त्यांना व्याधी झाली. दादा हे शब्द आहेत ना, हे शब्द हे तुझे स्त्रीलिंग आणि पुरलिंगा समाने पाठ करून ठेव. स्त्रीलिंगात आणि पुरलिंगा समाने. विना व तारा मजा मारण्यासाठी वेळ व संधी पाहून बागेत गेली, तंबाखू खाली, ढेकर दिला आणि त्यांना व्याधी झाली. तो विना, ती विना, ती त्या ठिकाणी, तो तारा, ती तारा, ती मजा, तो मजा, ती वेळ, तो वेळ, ती संधी, तो संधी, ती बाग, तो बाग, ती तंबाखू, ते तंबाखू, तो ढेकर, ती व्याधी. आणि मग नेत्र आणि हरिण नावाचे जे शब्द आहेत ना पोरा, ते पुरलिंगी आणि नपुसक लिंगात समाने. आपलं पाठांतर आहे, हटके पाठांतर आहे, याची गरज आहे तुम्हाला. आणि लिंग ओळखताना तुम्हाला अनेक वचनी शब्द देणार आहे आणि त्याचं एक वचनात रूपांतर करून घ्यायचं. जोड शब्द असेल तर त्याचं दुसऱ्या शब्दाचं वरून लिंग ओळखायचं असतं. परभाषेत शब्द असेल तर त्याचं इंग्रजी भाषेत रूपांतर करून त्याचं लिंग ओळखायचं असतं. आणि या सगळ्या गोष्टी आपण प्रकरणामध्ये पाहिल्यात. हे सगळे विना, तारा, मजा मारण्यासाठी वेळ व संधी पाहून बागेत तंबाखू, ढेकर, ही स्त्रीलिंग पुरलिंगात आहे. तुम्हाला वेगळं जाईल. तीनही लिंगात नसणारा शब्द कोण, दोनही लिंगात ना, स्त्रीलिंगी पुरलिंगीत नसणारा शब्द ओळखता आला पाहिजे. किंवा तुम्हाला हे तरी कळलं पाहिजे, अध्यापक, अध्यापिका लिंग बदलतंय. नेत्र, तो नेत्र, ते नेत्र, तो हरिण, ते हरिण. आणि हे तीनही लिंगात आहे. पोर, चोर, इंजिनियर, पोलीस, हे महत्वाचं आहे. आणि थोडं वाचन केलं, लक्षात आलं तर ते होऊन जातं. ओके, चला पुढे जायचंय आपल्याला. पर्यायातून निश्चितपणे एक वचनी शब्द ओळखा. एकच वचन पाहिजे होतं. उंदीर उंदीरच राहतं, युवती युवती. बघा दोन्ही वचनात समान. हे शब्द घ्या बरं का पहिल्यांदी. अभ्यास करताना दोन्ही वचनातले शब्द पहिल्यांदी घ्या. तो लय वेळा आलेला उंदीर, लय वेळा आलेला युवती, लय वेळा आलेला त्या ठिकाणी वचन चालले, लिंग झाले याच्या आधी. राजा, लय वेळा आलेला देव, लय वेळा आलेला गहू. हे जे शब्द आहेत ना, हे अजून खूप आहे. पण त्यातली त्यात उंदीर युवतीवर लय स्पर्धा परीक्षेला फोकस आहे की दोन आहे. पोरांना विचारलं जातं युवती, वचन बदला युवत्या. अरे लिंग बदलतात, काही युवक करतात. अरे वचन युवत्या नाही, युवतीच. उंदीर, उंदरे नाही, उंदीरच. देवचं देवच, गहूचं गहूच, फोनोचं फोनच. हे शब्द आहेत असे की पुस्तके होतं. आणि त्यांनी काय सांगितलं, एक वचनी शब्द आहेत निश्चितपणे. आता तो रुग्ण आणि ते रुग्ण दोन्ही वचन सारखे आहेत. तो तीर आणि ते तीर दोनही वचन सारखे. ते मंडळ, ते मंडले असं होऊ शकतं. ते सोय. आणि हे सगळ्यात महत्वाचं, उवा, जाऊ जावा, वहिनी वहिन्या, आजी आज्या, भाकरी भाकऱ्या, आरशी आरशा, दांडा दांडे. ते शब्द आहेत तर त्याच्यात हा शब्द आहे सोय सोयी, सोय सोयी. आणि मग तुझं उत्तर मंडळ मंडले आणि सोय सोयी. हे लक्षात ठेवा. हे 2-4 शब्द खूपच गरजेचे आहेत. लय हुशार युवतीचं युवत्या करून आलेले आहेत स्पर्धा परीक्षेला. ओके, चला पुढे जायचंय आपल्याला. अतिशय सुंदर प्रश्न त्या ठिकाणी आहे. आज हरणीने आपल्या पाडसाला सोबत घेतले आणि आपल्याला प्रयोग ओळखायला सांगितले. आपल्याला ठरलेलं आहे की प्रयोग ओळखताना तू कर्ता आणि कर्म ओळख राजा. आणि मग कर्ता ओळखताना त्या ठिकाणी घेणारी हरिण आहे, हरणी आहे, हरणीने घेतलेले पाडसाला आहे, पाडस आहे. आणि मग लक्षात घे बाळा की इथं कर्त्याला ने प्रत्यय लागलाय आणि कर्माला ला प्रत्यय लागलाय. म्हणजे तुझा कर्मणी आणि कर्तरी कधीच प्रत्यय होणार नाही, तो भावे होणार आहे. कारण कर्ता आणि
कर्माला प्रत्यय लागला तर तो भावे असतो आणि याच्यात कर्म आहे म्हणून सकर्मक भावे. कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो, कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतो आणि भावे प्रयोगामध्ये दोघांना पण प्रत्यय असतो. आणि भावे प्रयोगाचं क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसक लिंग एक वचनात असतं. इथं आज हरणीने आपल्या पाडसाला सोबत घेतले, घेरणारी हरणी आहे, घेतलेलं तिचं बाळ त्याला पाडस म्हणतो. कर्ता आणि कर्म दोघांना प्रत्यय लागलेला आहे म्हणून भावे त्याच्यातला सकर्मक भावे. ओके, सुंदर आहे, लक्षात घ्या. चला पुढचं क्रियापदाच्या अर्थावरून प्रकार चार पडतात: स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी आणि संकेतार्थी. स्वार्थीमध्ये सरळ सरळ क्रियेचा बोध होतो. आज्ञार्थीमध्ये आज्ञा दिली जाते, देवांचे सर्वांचे भले कर, प्रार्थना, उपदेश केला जातो. त्याच्यानंतर विद्यार्थीमध्ये क्रियापदाला वाविवे असतं, त्या ठिकाणी योग्यता, इच्छा, कर्तव्य, शक्यता दर्शविल्या जातात. आणि संकेतार्थी वाक्यामध्ये त्या ठिकाणी क्रियेचा भविष्यात काय क्रिया होणार आहे ते दर्शविले जातं. योग्य उत्तराचा पर्याय आपल्याला रंगवायला सांगितलाय. पहा, आज्ञार्थी म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून प्रार्थना, उपदेश, विनंती, आशीर्वाद. बरोबर आहे, तेवढा दरवाजा लावून घे, सर्वांनी उद्या अभ्यास करा, देवा सर्वांचे भले कर. बघा ना, प्रार्थना देवा सर्वांचे भले कर, उपदेश तुम्ही सर्वांनी अभ्यास करा, विनंती उद्या अभ्यास करूनच या, आशीर्वाद तुझे भले हो. झालं, हे सगळं आहे. हे आज्ञार्थी मध्येच येतं क्रियापदाच्या रूपावरून प्रकारे. विद्यार्थीमध्ये क्रियापदाला वाविवे लागतं, तिथं लढावे तर मराठ्यांनीच, त्यांनी नक्की उद्या जावे. बरोबर, हे सगळं इच्छा, योग्यता आणि सगळ्यात सोपं क्रियापदाला वाविवे लागावं. क्रियापदाला वाविवे लागलं तर ते हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत. आणि संकेतार्थीमध्ये क्रियापदाचा केवळ स्वतःचा अर्थ अजिबात नाही, केवळ स्वतःचा अर्थ म्हणजे त्याला आपण स्वार्थी म्हणतो. आणि संकेतार्थी वाक्य म्हणजे संकेत दाखवला जातो. जर मुलांनी अभ्यास केला तरच ते राज्य मेरिटमध्ये येतील. संकेत येतो, संकेत दाखवला तर संकेतार्थी वाक्य, म्हणजे हे 100% चुकीचं आहे. अ आणि बस त्या ठिकाणी बरोबर आहे. आणि दरवर्षी प्रश्न येतो, पर्याय कट करा. संकेत दाखवला ना, जर पंतप्रधान आले तरच सभेला सुरुवात होईल, संकेत दाखवला, संपला विषय. इथं आज्ञा क्रियापदाला वाविवे लागलं का विद्यार्थी, आणि सरळ राधा कॉलेजात जाती, विद्यार्थी अभ्यास करतात, तिथे काळाचा बोध येते. स्वार्थी, स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी आणि संकेतार्थी. साधा मार्क आहे आणि लय वेळेचा पण नाही तो. ओके, चला पुढे ओळखायचंय. हा आंबा जणू साखरच. उत्प्रेक्षा अलंकार. अलंकाराचे आपल्याला 3 प्रकार आहे. शब्द अलंकाराचा यमक प्रकार आहे आणि तुमचा अर्थ अलंकाराचे 2 प्रकार आहेत. आपल्याला पेपरला उपमा आणि उत्प्रेक्षा झालेले आहेत. हे आपले मस्तपैकी याच्यावर उदाहरणं पण झालेली आहेत. आणि मी सांगितलं होतं काल्पनिक अलंकार आहे उत्प्रेक्षा, आणि ज्याच्याशी तुलना करायची 2023ला प्रश्न उपमा, ज्याची तुलना करायची उपमे, तिचे मुख जणू चंद्रच. चंद्र उपमाने, मुख उपमे, तिच्या मुखाची तुलना चंद्रासोबत करायची. चंद्र तुझं उपमान आहे आणि तुझं मुख तुझं उपमे आहे. आणि त्याच्यावर आपल्याला प्रश्न. आता यमक, अनुप्रास आणि श्लेष हे शब्द अलंकाराचे प्रकार आहेत. त्यापैकी यमक हे वाक्याच्या शेवटी सारखे शब्द किंवा अक्षर, सुसंगती, सदा घोडो, सुजन वाक्य, काणी पडो, कलंकमतीचा घोडो, विषय सर्वांना ना आवडो त्या ठिकाणी आहे. आणि मग या ठिकाणी यमक तर नक्कीच नाही. उपमा, उपमा अलंकारामध्ये शब्द आपण पाठ केलेले सम, समान, सारखे, जसे, जस, जसे, तसे, सदृश्य, तुल्य, वाणी हे शब्द. आणि उपमा अलंकाराची व्याख्या उपमे उपमाना समान आहे. हे दोघांमध्ये सारखेपणा, अरे सम समान सारखे, बघा ना, उपमेय उपमाना समान आहे. उपमा अलंकार उपमेय जणू उपमानच आहे. जणू, जणू, जणू काय वाटे, गमे, भासे की गमते. हे शब्द आले का उत्प्रेक्षा अलंकार लिहून टाकायचा, हे शब्द आले का उपमा अलंकार लिहून टाकायचा. आणि एकाच वर्णाची पुनरावृत्ती झाली. बालिश बहु बायका तबड वडला, काकीने काकाचे कपाटातील कापड, कात्रीने करा करा कापले, क क क ची पुनरावृत्ती झाली. अनुप्रास अलंकार झाला. आणि एखाद्या शब्दाचे 2 पेक्षा जास्त अर्थ निघत असतील तर तो श्लेष अलंकार असतो. श्रीकृष्ण नवरा, मी नवरी, शिशुपाल नवरा, मी ना नवरी. किंवा सूर्याच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही, राधाला गाडी लागते म्हणजे राधाला मळमळते किंवा तिला कुठतरी जायचंय म्हणून गाडी लागते. 2 पेक्षा जास्त अर्थ निघाले की तो श्लेष अलंकार असतो. एकाच वर्णाची पुनरावृत्ती झाली तर अनुप्रास अलंकार असतो. पण आपल्याला पुस्तकामध्ये शासनाने अभ्यासक्रम देताना यमक,
उपमा आणि उत्प्रेक्षा अलंकाराचीच त्या ठिकाणी अभ्यास करायला लावलेला आहे, त्यापैकीच येतो. ओके, योग्य सामान्य रूप असलेली वाक्य ओळखा, म्हणजे शब्द ओळखा. पहिली गोष्ट, सामान्य रूपाचा अर्थ समजून घ्या. एखाद्या नामाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी आवे लागल्यानंतर त्याच्या मूळ रूपात जो विकार होतो, बदल होतो, त्याला आपण सामान्य रूप म्हणतो. 2017ला परिकथा शब्द आला होता आणि त्याचं सामान्य रूप करायला सांगितलं होतं. परिकथा दुसरी वेलांटीची पहिली वेलांटी होती. आता सामान्य रूप करत असताना पोरा हो की त्या नामाला त्या शब्दाला विभक्ती प्रत्यय लागल्यानंतर त्याच्यात विकार झाला पाहिजे. आता दैनंदिन जीवनातलं वाक्य, मूळ शब्द आहे वासरू. दैनंदिन जीवनातलं वाक्य तयार केलं, मी वासरात लंगडी गाई शानी म्हण वापरली. वासरात तय्या तय्या, वासरा, वासरा खरे, वासरा खरे. इथं वासरू खरं नाहीचे. मस्त तुझा ला लागलाय, सला ते सला ना ते नाही, वासरू नाही, वासरा. दैनंदिन जीवनातलं वाक्य तयार कर ना, मी वासराला चारा टाकला, वासराला ला ला लाव, तरी वासराच राहतंय तुझं. ओके, हे चुकीचंच आहे तुझं. ओके, दोरा. मी सुईत दोऱ्याला ओवली, मी सुईत दोऱ्याला द्वितीयाने लावलं, म्हणजे इथं तुझा दोऱ्या पाहिजे खरं, दोऱ्या. इथं दोराला होऊ शकत नाही कधी, चुकलेलं आहे ते वाक्य. चला, बहिणीला, मी बहिणीला ओवाळणी टाकली, मी बहिणीला ओवाळणी टाकली. ला बहिणी, बहिणी. ओके, हे होणार 100%. बहिणीला ओवाळणी टाकली, हे बरोबर आहे. आणि मी विहिरीवर चढलो, विहिरीत, विहिरीत, विहिरीत उतरलो, बहिणीला मी विहिरीत. हे सुद्धा चुकलेलं आहे, कारण याचं पहिली वेलांटी होती. ज्यावेळेस सामान्य रूप होतं त्यावेळेस ती पहिली वेलांटी होती, हे सुद्धा चुकलेलं आहे. आणि मी विहिरीत उडी मारली, मग ही दुसरी वेलांटीची पहिली वेलांटी होती. विहिरीत उडी मारली तर म्हणा, मग इथं सामान्य रूप किंवा ला म्हटलं तरी चालेल. विहिरी म्हणजे पर्याय क्रमांक 4 नंबरचा आपल्या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे. सामान्य रूपाची व्याख्या आहे, विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी आवे लागल्यानंतर त्यांच्या रूपामध्ये बदल होतो, त्याला आपण सामान्य रूप म्हणतो. समुद्रकाठ शब्दाचा प्रकार ओळखा. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, समासाचे मुख्य प्रकार 4 आहे. पहिल्या समासाचा प्रकार आहे अव्ययभाव समास, की ज्याचा वापर क्रिया विशेषण अव्ययासारखा केला जातो. त्याच्यात पहिलं पद महत्वाचं असतं. द्विरक्त शब्द अव्ययभाव समासाचे असतात. आ, यथा, प्रति, वि, दर, बैर, गर, हर हे जे उपसर्ग आहेत ते शब्द अव्ययभाव समासाचे असतात. दुसरा समासाचा प्रकार आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समासात दुसरं पद त्या ठिकाणी पोराव महत्वाचं असतं. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. द्वंद्व समासात दोनही पद महत्वाचे असतात. आणि इथं त्या ठिकाणी ब्रोवही समास, ब्रोवही समासामध्ये दोनही पद महत्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. ओके, फायनल त्या ठिकाणी झालेला आहे. आणि मग द्वंद्व समासाचे 3 प्रकार, समाहार द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि इतरेतर द्वंद्व. आणि तत्पुरुष समासाचे पण प्रकार, विभक्ती तत्पुरुष समास, त्याच्यानंतर नत्र तत्पुरुष समास, त्याच्यानंतर उपपद तत्पुरुष समास, त्यानंतर द्विगु समास, त्यानंतर कर्मधारय समास, आणि त्यानंतर मध्यम पदलोपी समास. पुरणपोळी, बटाटा वडा, गाज, साखर भात, गुळांबा मधली पद काढून केलेल्या समासाला मध्यम पदलोपी. त्यापैकी विभक्तीचं द्वितीय विभक्ती, तृतीय विभक्ती, चतुर्थी विभक्ती, पंचमी विभक्ती, षष्ठी विभक्ती, सप्तमी विभक्ती. आणि मग याचा विग्रह समुद्राची काठ, समुद्राची काठ आणि चाचीचे म्हणजे षष्ठी विभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. आणि सगळ्यात जास्त तुम्हाला तत्पुरुष समासावर 2017ला सरळ प्रश्न होता. अव्ययभाव समास पहिलं पद महत्वाचं, तत्पुरुष समास दुसरं पद महत्वाचं, द्वंद्व समास दोनही पद महत्वाचे, ब्रवही समासामध्ये दोनही पद महत्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. नीलकंठ ज्याचा कंठ निळा येतो, जितेंद्रिय ज्याने आपल्या इंद्रियावर ताबा मिळवलाय हनुमान, दशानन ज्याला 10 तोंडे आहे असा तो रावण, त्रिकोण ज्याला 3 कोण आहे असा त्रिकोण, चौकोन ज्याला 4 कोण आहे असा चौकोन त्या ठिकाणी आहे. 8वीच्या क्रमिक पुस्तकामध्ये त्रिकोण आणि चौकोन हे तुमचे द्विगु समासाची म्हणजे तत्पुरुष समासाची उदाहरणं दिलेली आहेत, पण नाही, ती 100% ही ब्रोवही समासाचीच उदाहरणं आहेत, लक्षात ठेवायचं आहे. ओके, अशा पद्धतीने अतिशय भारी भारी प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला मी याच्या आधी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतलेले आहेत. इथं सगळ्यात महत्वाचा जर प्रश्न कुठं असेल तर ते सगळेच महत्वाचे आहेत, पण त्या ठिकाणी प्रयोग
का नीट पहा, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता मेन असतो, लक्षात घ्या पोरांनो, आणि कर्ता प्रथमा विभक्तीत असतो म्हणून तो प्रथमांत असतो. कर्मणी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय असतो, कर्माला नसतो. भावे प्रयोगात दोघांना, ज्या विद्यार्थ्याला कर्ता आणि कर्म ओळखता येतो त्याला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सोयीस्कर होतात. असो, जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, कारण आता ऑफलाईन बॅचला दिवसभर आमचे पेपर त्या ठिकाणी असतात, 5वीचे 8वीचे, त्याच्यामुळे वेळ पुरत नाही. 16, 17, 18 तास त्या ठिकाणी क्लासेस होतात पोलीस भरती, त्यामुळे जेवढा जास्तीत जास्त वेळ देता येईल. यायला इथं आता ऑनलाईनला डायरेक्ट यायला 9:30 वाजता, 9:30 ते 12पर्यंत त्या ठिकाणी घ्यावं लागतं. त्यामुळे थोडंसं व्हिडिओ इकडं तिकडं होतात, पण इथून पुढे जास्तीत जास्त टाकण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न त्या ठिकाणी नक्की करेल. पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे प्रश्न पोहोचवा. प्रश्न महत्त्वाचे नाही तर प्रश्न अति महत्त्वाचे आहेत, पेपरला येणारे आहेत, आणि मी फक्त प्रश्नाची उत्तरं टिक करून पुढे जात नाही, त्या प्रकरणाला 50-60% स्पर्श करण्याचा प्रयत्न करतोय. पहा, लिंगाचं बरीचशी माहिती मी त्या ठिकाणी सांगितली, समासाची सांगितली, प्रयोगाची सांगितली. आता भाव्य प्रयोगाचं क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसक लिंग एकवचनात 100% प्रश्न येणार आहे. इथं तुला करताना कर्मच नाही ओळखता आलं तर त्या ठिकाणी विद्यार्थ्याला उत्तर सुद्धा त्या ठिकाणी जमू शकत नाही. असो, अतिशय महत्त्वाचे त्या ठिकाणी प्रश्न आपण घेतलेले आहेत. याच प्रश्नांचा पुन्हा त्या ठिकाणी अभ्यास करा. असो, थांबूयात. धन्यवाद.